जी महाभारतात पांडवानं चूक केली ती मला कशी करता येईल, हेही तिथेच रडत बसले. बाईने विचार केला, दारातला वारकरी उन्हाते, मामांजी आतमध्ये आहेत, आत्याबाई आतमध्ये आहेत, मालकही आतमध्ये गेले, काय करायले? पाहिलं तर सासरे रडायले, सासूबाई रडायल्यात, नवराई रडायला. काय झालं मामांजी? बोला ना सासरा. काय झालं आत्याबाई? काही बोला ना. नवऱ्याला बाजूच्या घरात घेतलं आणि पती परमेश्वराचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, मालक तुम्हाला विनंती आहे, आई बाबा का रडतात, तुम्ही का रडतात, त्याचं कारण सांगा. काय सांगावं तुम्ही त्या नवऱ्याला? लक्ष्मी, दारातल्या वारकऱ्यांनी जेवणाच्या दक्षिणेत तुला मागितले म्हणून आई बाबा रडायले, आणि मी तुला दान देऊ शकत नाही याच्याकरता मी रडायलो, आणि तो वारकरी जात नाही, करायचं काय? त्यागाचं प्रतीक आहे लोकांचं. काय त्याग असलेल्या लोकांचा कल्पना करा. पण तिनं सांगितलं, मालक आतापर्यंत तुमच्या घरी आलेला वारकरी कोणीच विनमुख झालेला नाही, आणि हा वारकरी विनमुख होऊ नये याच्याकरता दक्षिणात त्यांनी मागितलंय. मी जर जाण्यासाठी तयार असेल तर आपली हरकत आहे का? काय हरकत नाही म्हणजे तुझी इच्छा. आतमध्ये गेल्या, हातपाय धुतले, पातळ बदललं, कोरं पातळ घातलं, आणि मालकाचं दर्शन घेतलं, आधी नवऱ्याचं दर्शन घेतलं, आणि देवघरामध्ये सासरे पडलेले होते. मामांजी, मामांजी उठा. मामांजी म्हणले सासऱ्यांना, मामांजी उठा. काय बाई, त्या वारकऱ्याने दक्षिणेत मला मागितलंय, मी जाण्यासाठी तयार आहे, फक्त मला पाया पडू द्या. सासऱ्याच्या पायावर डोकं ठेवल्याबरोबर सासरा सुनाला आशीर्वाद देता देता हात वरी घेतला. हिंमतच झाली नाही आशीर्वाद द्यायची. टप 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 सुनाच्या पाठीवर पाणी पडलं डोळ्यातलं. उभं राहून पाहिलं, मामांजी तुम्ही रडता? ज्या वारकऱ्याने मला दक्षिणेत मागितलं, मी स्वतःहून चालले, तुम्हाला पाया पडते, आशीर्वाद दिला नाही, आणि तुम्ही रडता? डोळ्यातलं पाणी माझ्या पाठीवर पडते. तोंडावर हात फेरीला. बाई, जशी मालकाला लेक जितकी आवडती तितकी सून लेकीच्या दर्जाची असते ग. अगं, माझी लेक दुसऱ्याच्या घरी गेली, माझ्या मुलाची धर्मपत्नी म्हणून आलीस, तू आमच्यासाठी लक्ष्मी आहेस, आमच्यासाठी जगदंबा आहेस, आमच्यासाठी देवी आहेस, आमच्यासाठी आमची मुलगी आहेस. आणि आमच्या घराण्याची परिस्थिती पाहून तुझ्या बाबांना आमच्या घरी दिले, आणि उद्या जर कळालं आमच्या घराण्यातल्या लोकांनी सून दान केली तर सगळी लोक थुथू करतील आमच्यावर. काय सांगणारे मी पाहुण्या रावण्यात, काय बोलणारे प्रतिष्ठित वारकऱ्यात? मामांजी काळजी करू नका, सगळ्या गोष्टी गोड होतील. मी पुन्हा एकदा पाया पडते, मला आशीर्वाद द्या. आणि पुन्हा एकदा पायावर डोकं ठेवलं, पण आशीर्वाद नाही भेटला. हात पाठीवर टेकायची हिंमत होत नव्हती, फक्त डोळ्यातून पाणी पडत होतं. तिसऱ्यांदा असंच केलं. चौथ्यांदा सुनाने डोक्यावरच्या पदराचा एक कोपरा हातात धरला आणि सासूचे सासऱ्याचे डोळे पुसले. सासू सासऱ्याला दुःखातून मुक्त करणाऱ्या फक्त 6 सुना जन्माला आल्या. सासऱ्यांचं त्यांनी सासूचं सासऱ्याचं रन्न बंद करणाऱ्या 5-7च सुना येतात. एका ठिकाणी 9 सांगितल्या, एका ठिकाणी 14 सांगितल्या. कायमस्वरूपी सासू सासऱ्याला रडिणाऱ्या कुंटाला सुना येतात, पण सासू सासऱ्याच्या डोळ्यातलं पाणी पुसणाऱ्या मात्र ठराविक सुना, त्याच्यातली ही एक सून आहे. डोळे पुसल्याने सांगितलं, मामांजी एक लक्षात ठेवा, गेल्या 40-50 वर्षापासून घरी आलेल्या अतिथीला जेव घातल्याशिवाय जाऊ देत नाही, अशा निष्ठावंत वारकऱ्याची मी सून आहे. आणि तुमच्यासारख्या निष्ठावंत वारकऱ्याच्या सुनाला मागायला काय कोणाची मायवेली, काय कोणाची मायवेली? सासऱ्यानं सांगितलं, बाई तुला कळत नाही, 4 घंट्यापासून ते तुला मागण्यासाठी. काळजी करू नका मालक, मामाश्री काळजी करू नका, मामांश्री काळजी करू नका. तुम्हाला वाटत असेल ते मागेल, पण माझ्या सासू सासऱ्यांनी घरी आलेला एकही व्यक्ती उपाशी जाऊ दिला नाही.
माझ्या विटेवरच्या मालकाचं तुमच्यावर प्रेम आहे, काळजी करू नका, 5च मिनिटात दूध आणि पाणी वेगळं होईल. बाहेर आली सासू सासऱ्याचं दर्शन घेऊन. त्या माऊलीचं नाव होतं भागीरथी. भागीरथी नाव होतं त्या माऊलीचं, भागीरथी. बाहेर आल्या आणि दारातल्या वारकऱ्याला प्रणाम केला, पायावर डोकं ठेवलं, चला मी तुमच्या सोबत येते. आता पायावर डोकं ठेवल्यावर पुन्हा पाठीवर पाणी पडू लागलं. बाईच्या लक्षात आलं, भागीरथी बाईंच्या, मी डबल सासऱ्याच्यात पाया पडते का काय. म्हणून उठून रवणेकर उठून वरी पाहिलं ना, त्यावेळेला वारकरी नव्हता, माझा पंढरपुरातला मालक. पंढरपुरातला मालक माझी माय, हे माझी माय, या निष्ठावंत वारकऱ्याच्या कुळामध्ये लक्ष्मी म्हणून आलीस. त्या कुळाचा सन्मान किती मोठा आहे, हे कुळ किती त्यागी आहे, किती निष्ठावंत कुळ आहे, याची परीक्षा पाहण्यासाठी मी आलो. सत्वाचा सागर बोधल्याने सुनदी दलिता, त्या कुळाचं नाव होतं बोधले कुटुंबी. आणि याच कुटुंबात जन्माला आलेलं रत्न, याच कुटुंबात जन्माला आलेलं रत्न उद्या परवा आपल्याकडे कीर्तनासाठी येणार. दादांचं कीर्तन आहे उद्या परवा या सप्ताहात. आणि दादांच्या कुळात जन्माला आलेली ही माऊली मानकुजी बोलले. या कुळात कल्पना करा किती त्यागी कुटुंब असेल वारकरी संप्रदायातलं. आणि या कुटुंबियांसाठी म्हणून निळबर आहे. पुन्हा पहिल्या कडव्यात म्हणतात, काय त्यांचा महिमा